समजा 20 ग्रॅमचं बिस्किट पुडा आहे, त्याच्यावर लिहिलेलं असते बघा 5% एक्स्ट्रा म्हणून. ओके, 5% एक्स्ट्रा म्हणते ते एक्स्ट्रा केलेलं पार ते अर्ध्यापर्यंत घेऊन येते. तर आपल्याला वाटतं एवढं जास्त आले काय की, मग ते एक्झॅक्टली किती एक्स्ट्रा दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये असं विचारते. 5% एक्स्ट्रा ऑफ 20 ग्रॅम म्हणजे टोटल किती ग्रॅम दिले तुम्हाला ते वजन. 20 ग्रॅम अगोदर होतं, तुम्हाला एक्स्ट्रा 5% दिले, म्हणजे आता सध्याचं वजन किती आहे मग कसं काढणार आपण. तर त्यासाठी काय करायचं, अगोदरचं वजन ॲज इट इज लिहायचं. अगोदरचं वजन किती होतं, 20 ग्रॅम होतं. आता एक्स्ट्रा किती देणार आहे ते त्याच्यामध्ये ऍड करायचं. म्हणजे काय करायचं, 20ला 20 ॲज इट इज घ्यायचं, प्लस आपण एक्स्ट्रा देतो त्यांना. ओके, लेस करत असेल तर मायनस घ्यायचं. एक्स्ट्रा देतो म्हणजे प्लस. किती एक्स्ट्रा देतोय, 5% देतो. कोणाच्या, 20च्या. मग इथं 20, जे इथे 20 घेतलं होतं तेच, आणि त्याच्या 5% पर्सेंटेजचं चिन्ह काढलं की खाली 100 येते. आता जे जे काही कॅल्क्युलेशन येईल ते तेवढं उत्तर असेल तुझं. कसं करायचं मग, 20ला 20 असेल, प्लसला प्लस, या वरच्या गुणाकार कर, ह्याच्या खाली काय म्हणजे 1 असतं. किती येईल गुणाकार, नाहीतर भाग जात असेल तर भाग आले. हे 1 0 हे 1 0 कटतंय, किती येते, 2 × 5 किती येते, 10. 10 डिवाइड बाय किती येते, आन्सर 10. ओके, 10 10 कॅन्सल झाला, किती येते 20 प्लस परत हे कॅन्सल होणार आहे, किती येईल उत्तर 1 येते. म्हणजे उत्तर किती आलं, 21 ग्रॅम दिलेले बघा. 20 ग्रॅमचा बिस्किट पुडा होता, तुम्हाला 5% त्याने एक्स्ट्रा देऊ लागले, म्हणजे किती देऊ लागले, 1 ग्रॅम जास्त देऊ लागले. म्हणजे 21 ग्रॅमचं तुम्हाला बिस्किट पुडा देत होते, आणि आपल्याला काय वाटतं 5% जास्त आहे ते वाटतं. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज मध्ये एखादी वस्तू वाढवलेला असेल, किंवा पर्सेंटेज मध्ये एखादी वस्तू कमी केलेली असेल, किंवा त्या वस्तूमध्ये किती पर्सेंट एखादं लिक्विड मिसळलेलं आहे ते पण आपण याच्यामध्ये काढू शकतो, असं या पद्धतीने.